नमस्कार, MCR न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्या समवेत नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे उपस्थित आहेत। महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भूकंप सुरू आहे, वेगवेगळे गट स्थापन केले जात आहेत। अशाच परिस्थितीमध्ये अतिवृष्टीचं संकट देखील महाराष्ट्र राज्यावर आलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सर्वत्र ठिकाणी चलबिचलीचं वातावरण असताना नेमकं या ठिकाणी काय घडत आहे किंवा या राजकारणाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने जनतेला न्याय मिळत आहे का की काय होत आहे, या संदर्भात आपण आज खासदार चिखलीकर यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सर, आपलं सर्वप्रथम स्वागत आहे। मला सर्वप्रथम सांगा की महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात खूप मोठा भूकंप झाला आहे, याबद्दल आपण काय माहिती देऊ शकाल? असं आहे की देवेंद्र फडणवीसांचं कर्तृत्व नेतृत्व या महाराष्ट्राला लाभलं आणि जून महिन्यामध्ये चमत्कार केला। जूनच्या 10 तारखेला राज्यसभेची निवडणूक झाली। भारतीय जनता पक्षाकडे मतदारांची संख्या कमी असताना सुद्धा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून आला। 20 जूनला चमत्कार झाला। विधान परिषदेच्या निवडणुकीत विधान परिषदेला सुद्धा मतदान कमी असताना विधान परिषदेचे सर्व उमेदवार भारतीय जनता पक्षाचे निवडून आले आणि काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला। आणि 30 जूनला तर हॅट्रिक झाली। नवीन चमत्कार या महाराष्ट्रानं घडवला आणि देशाने बघितला की एकनाथराव शिंदेसाहेब हे बाळासाहेबाची शिवसेना म्हणून बाहेर पडले आणि त्यांनी देवेंद्र फडणवीसांनी एकत्रित येऊन सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला। खरं तर राज्याला देवेंद्र फडणवीस साहेबांसारख्या नेतृत्वाची गरज असताना 2.5 वर्षापूर्वी कोणाचं चुकलं मला माहिती नाही, परंतु मी जेव्हा भारतीय जनता पक्षाच्या अनेक बैठकांना राहतो तेव्हा आमचा सूर एकच असतो की शिवसेनेने दगाबाजी केली। खरं तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेला तडा दिला आणि ज्यांच्यासोबत बसायचं नाही त्यांच्यासोबत असंघाशी संघ करण्याचा प्रयत्न उद्धव साहेबांनी केला आणि ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबत गेले। आपण जर बाळासाहेब ठाकरेंचे भाषण ऐकले तर ते नेहमी काँग्रेसच्या विरोधात बोलायचे आणि ज्या दिवशी शिवसेना काँग्रेसला मदत करायची वेळ येईल त्या दिवशी मी शिवसेनेचं दुकान बंद करील, ही भाषा आदरणीय बाळासाहेबांची होती। परंतु काय घडामोडी घडल्या माहिती नाही। उद्धवसाहेब मुख्यमंत्री झाले आणि आपण गेल्या 2.5 वर्षात बघितलं श्रद्धेय यशवंतरावजी चव्हाण साहेबापासून ते उद्धव ठाकरेपर्यंत एकमेव मुख्यमंत्री असे आहेत की जे मंत्रालयात 2 वर्षात कधी आले नाही। साधारण गोष्टी आहेत पण लोकांच्या नजरेत येत नाहीत। त्यांनी जरी किती मोठा उहापोह करू द्या, 2.5 वर्षाच्या काळामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधी हा कक्ष बंद झाला। मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या अंतर्गत दवाखान्याच्या ट्रीटमेंटला वेगवेगळ्या आजारावर मदत म्हणून 25,000, 30,000, 50,000 जी काही मुख्यमंत्री सहाय्यता निधीची उपलब्धता आहे त्याच्यानुसार मदत व्हायची, तो निधी बंद केला। गेल्या 1 वर्षात मराठवाड्यामध्ये अशा नैसर्गिक आपत्तीमुळे जी जनावरं दगावली त्यांचा 1 वर्षापासूनचा निधी नाही। संजय गांधी निराधार योजना समितीसारख्या जे गरिबांचे आशीर्वाद घेण्याची योजना आहे, या योजनेमध्ये लाभार्थ्याने 21,000 रुपयाच्या कमीचं सर्टिफिकेट आणलं पाहिजे असा नवीन GR त्यांनी काढला आणि गेल्या 1-1.5 वर्षापासून संजय गांधी निराधार योजनेच्या लोकांचे पैसे मिळाले नाहीत। एकंदरीत संजय गांधीची निराधारच्या लोकांना अनुदान दिल्यामुळे शासनाची तिजोरी भरणार आहे का? त्याच्यापेक्षा यांच्याकडे किती कोटीचा भ्रष्टाचार झाला। सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे पुरावे औरंगाबादच्या भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी विधानसभेमध्ये मांडले। अनिल देशमुख साहेब 100 कोटीच्या आरोपाखाली जेलमध्ये गेले, भंगारवाले बाबा जेलमध्ये गेले। ही अवस्था एकीकडे असताना मग या गरीब माणसाचे पैसे का थांबवले, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। आजही माझं मत आहे की रोजगार हमीवर 100 दिवस काम करणाऱ्या, जसं 365 दिवसात आपण ठरवतो
100 दिवस काम करणाऱ्या मजुराला देखील 21,000च्या खालचं आज 21,000मध्ये होते काय? ही सर्टिफिकेटची अट का घातली? अशा अनेक प्रश्न, मोठ्या प्रश्नावर बोलायची गरज नाही, पण सर्वसामान्याची नाळ जुळलेले जे प्रश्न आहेत, तर हे प्रश्न करण्यामध्ये ते अपयश झाले. आणि महाराष्ट्रामध्ये एक नवीन भूकंप झाला. एकनाथराव शिंदेसाहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले. मनात असो अथवा नसो, देवेंद्र फडणवीस साहेबांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं. आणि आता ही जोडी महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करेल असं माझं मत आहे. जसं आपण आत्ता बोललात की शिवसेनेने दगाफटका सोबत केला म्हणून, आणि राज्याच्या राजकारणामध्ये 2.5 वर्षापूर्वी देखील शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हे भाकीत केलेलं नव्हतं, परंतु त्यांनी तो मुद्दा समोर आणून शिवसेनेचा मुख्यमंत्री 2.5 वर्ष आणि BJPचा मुख्यमंत्री 2.5 वर्ष असं सांगितल्यामुळे तो गट फुटला आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केला गेलं. हा सगळा खटाटोप सुरू असताना जी काही 55 ते 56 आमदार शिवसेनेची निवडून आलेली होती, ह्या आमदारांचं म्हणणं असं आहे की आमच्याकडे विशेष या 2.5 वर्षामध्ये लक्ष दिलं गेलं नाही किंवा आम्हाला निधी दिला नाही, म्हणून ही सर्व आमदार शिंदे गटामध्ये गेली. हे कितपत योग्य आहे? नाही, ही बघा, शेवटी आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. मी पण स्वतः 4 पक्ष बदलले. आम्ही जेव्हा मतदारांच्या मतावर निवडून येतो तेव्हा मतदारसंघात कामं झाली पाहिजे ही सर्वसामान्य भावना कोणाची असते. ही वस्तुस्थिती आहे. नांदेडमधलंच उदाहरण देतो मी की शिवसेनेचे एकमेव आमदार बालाजीराव कल्याणकर नांदेडला आहेत. साध्या एका लिपिकाची, कारकुनाची बदली करायचे अधिकार पण अशोक चव्हाणांनी त्यांना ठेवले नव्हते. मुख्यमंत्री शिवसेनेचा आणि यांनी नेतृत्वात दुसऱ्याचं काम करायचं, ही अवस्था नांदेड जिल्ह्यामध्ये आणि ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या पक्षाचे प्रबळ नेते आहेत त्यांच्या हाताखाली करायची संधी काम आली. आज 2 महिन्यामध्ये म्हणजे 1 महिन्यामध्ये बालाजीराव कल्याणकरांना जेवढा निधी मिळाला तेवढा 2.5 वर्षात मिळाला नाही. जेवढा 2 महिन्यामध्ये सन्मान मिळाला तेवढा 2.5 वर्षात मिळाला नाही. त्यामुळं शिवसैनिक असेल का कोणी असेल, त्यांच्या भावना तीव्र झाल्या आणि त्यांना असं वाटलं की आपला सन्मान इथं होत नाही आणि याच्यामधून बाळासाहेबाच्या विचाराला मानणारी सेना वेगळी झाली पाहिजे, म्हणून त्यांनी हा बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली गट स्थापन केला. आपण जसं म्हणलात की साध्या साईंचा सुद्धा अधिकार बालाजी कल्याणकर नव्हता, कारण अशोकरावांचं नेतृत्व नांदेडला होतं किंवा मुख्यमंत्री शिवसेनेचा असताना देखील. आता बंडखोर आमदार शिंदे गटामध्ये सामील झाले आणि आता बंडखोर आमदार म्हणण्यापेक्षा आता विद्यमान मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे झाले आणि अद्यापपर्यंत मंत्रिमंडळ स्थापन झालं नाही. यामागची नेमकी कारणं काय आहेत, पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा असा आहे की तज्ज्ञांचं म्हणणं आहे की उद्याच्या निकालामध्ये हे सरकार टिकणार नाही, तर याबद्दल आपण काय सांगू शकतो? शिवाय तज्ज्ञांचं मत जे आहे ते माझ्यापेक्षा ते तज्ज्ञ असणारच आहेत, पण माझं मत आहे की आपण मेजॉरिटीला महत्त्व देतो. माननीय न्यायालयसुद्धा मेजॉरिटीचा विचार करते आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटते की ही जी जोडी जमली ती योग्य आहे. लोकांच्या मनामध्ये अनेक शंका आहेत की आता एकनाथराव शिंदेंच्या गटाला मान्यता मिळेल का त्यांना भारतीय जनता पक्षात किंवा अन्य कोण्या पक्षात प्रवेश करावा लागेल का. आता इतका तरी मला त्याच्यातला अभ्यास नाही, परंतु लागणारी मेजॉरिटी ही एकनाथराव शिंदे साहेबाकडे आहे. आपण बघा 55 पैकी 40 आमदार आहेत, 18 पैकी 12 खासदार आहेत. तुम्ही जसं 3, 40, 42, 55, 56 मिळून केलात तसं इथं तर सगळं करायची गरज नाही. 50 आणि 122 सरळ सरळ आकडा 164पर्यंत गेले. त्याच्यामुळं 100% न्यायालयाचा निकाल हा योग्य बाजूनच लागेल, यांच्याच बाजूनं लागेल. आणि मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा जो प्रश्न आहे तर मला असं वाटते की आता 2 पक्ष एकत्रित आले, दोन्ही पक्ष आता मोठे झाले, संख्या जास्त झाली, त्याच्यामुळं कदाचित नेत्यांची निवड करताना पण दमछाक होत असेल. त्याच्यामुळे 4-8 दिवस हे लागणं स्वाभाविक आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. जसं आपण आत्ता बोलत होतो की आता बंडखोर आमदार आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झालेले आहे आणि हे अजून गंडांतर मंत्रिमंडळाचं पण कमी झालं नाही किंवा राज्यावर संकट कमी झालं नाही. तोच अतिवृष्टी झाली महाराष्ट्रामध्ये, पूर परिस्थिती निर्माण झाली. विदर्भ आणि मराठवाड्यात तर मोठ्या प्रमाणात झाली, जी या 20-25 वर्षात आपल्याला पाहायला मिळालं नसेल ती अतिवृष्टी ती झाली.
आणि विरोधी पक्ष म्हणत आहेत की अतिवृष्टीचा दौरा करणं योग्य आहे की दिल्लीवारी महत्त्वाची आहे. तर या संदर्भामध्ये काल अजितदादा पवारांनी सांगितलं की आदरणीय अजितदादा पवार आज विरोधी पक्षनेते झाले. आजपर्यंत दादा सत्तेमध्येच होते. आता त्यांना दादाचं पात्र ओढवावं लागते, सत्ताधाऱ्यांना सत्ताधाऱ्याचं पक्ष पात्र ओढवावं लागतं. दादा तरी कधी फिरले होते याच्यापूर्वी? आज दादा काही पूर परिस्थितीची पाणी नाही, पण पक्ष बांधणीच्या निमित्ताने ते फिरत आहेत. पण एकनाथराव शिंदे साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपण बघितलं की ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली त्या ठिकाणचे पंचनामे करणे, शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका घेणे, पीक विमा कंपन्यांशी चर्चा करणे, दुर्दैवानं अपघात झालेल्या ठिकाणी मदत मिळवून देणे, हे सगळे तातडीचे निर्णय त्यांनी घेतलेले आहेत. त्यांचं पूर्ण लक्ष अतिवृष्टी झालेल्या भागामध्ये आहे. माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीला देखील आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सूचना दिल्या की आपण लक्ष ठेवून राहा, वारंवार बैठका घ्या, माहिती घ्या, आम्हाला माहिती पुरवा. आणि त्यांच्या आदेशानं आपण बघितलं की मी नांदेड उत्तरमध्ये दौरा केला, भोकर विधानसभा मतदारसंघात दौरा केला, काल पूर परिस्थितीचा आढावा देगलूर आणि बिलोलीचा घेतला. माझंही अधिवेशन चालू आहे. मध्ये महामहिम राष्ट्रपतीजींची निवडणूक होती. जुन्या म्हणजे माजी राष्ट्रपतींना निरोप, येणाऱ्या राष्ट्रपतीचं स्वागत, असे दिल्लीमध्ये विविध कार्यक्रमचे काही प्रोटोकॉलचा भाग आहे. उद्या परत उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आहे. हे करत करत भारतीय जनता पक्षाची जे की लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार असतील, या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. आणि ही अतिशय दुर्दैवी बाब आहे की गेल्या वर्षी नांदेड जिल्ह्यामध्ये मोठी अतिवृष्टी झाली, त्यापेक्षाही यावर्षी जास्त झाली. त्याच्यामुळं आम्ही माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांच्याकडे मदतीची मागणी केली आणि मला खात्री आहे की निश्चितपणानं शेतकऱ्यांना मदत मिळेल. आता केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये आता आपलं सरकार आहे. नुकतंच माननीय सर्वोच्च न्यायालयाने मराठा विद्यार्थ्यांसाठीचा EWSचा जो निर्णय आहे तो रद्द केला. त्या संदर्भात काय सांगू शकतो? मला असं वाटतंय की मराठा समाजाच्या नेत्यांनी छातीवर हात ठेवून विचार करायला पाहिजे. मराठा समाजांच्या नावावर ज्यांनी राजकारण केलं त्यांनी मराठा समाजाला आरक्षण कधीच दिलं नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याचं धाडस तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दाखवलं. त्यानंतरच्या काळात जर परत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले असतील तर मराठा समाजाचं आरक्षण हे 100% टिकलं असतं. दुर्दैवानं, कारण काँग्रेस पक्षाच्या मनामध्ये मराठा समाजाला आरक्षण द्यावी भूमिका कधीच नव्हती. अनेक वर्ष काँग्रेस पक्षानं महाराष्ट्रामध्ये सत्ता गाजवली, मराठ्यांना वेठीस धरण्याचं काम केलं, मराठ्याच्या नावावर राजकारण केलं, परंतु त्यांना आरक्षण मिळू दिलेलं नाही. परंतु आता एकनाथरावजी शिंदे आणि देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून आहेत. मला अशी खात्री आहे की हे निश्चितपणानं मराठा समाजाला न्याय द्यायची भूमिका घेतील. अगदीच. राज्याच्या राजकारणामध्ये खूप बदल होत आहेत. विविध दिग्गज लोक BJP आणि शिंदे गटाच्या गळाला लागत आहेत. तर अशोकराव चव्हाण माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री, तर यांच्या संदर्भामध्ये आपण काय सांगू शकता? अशोकराव चव्हाण तसे माझे खूप मित्र जवळचे आहेत, चांगले आहेत. सत्तेशिवाय ते राहू शकत नाहीत, याच्यामध्ये नवीन काहीच नाही. शरद पवार साहेबांनी पहिल्यांदा संधी दिली. शरद पवार साहेबांची तारीफ करतात, संधी नाही दिली, शरद पवार साहेबांवर टीका करतात. आणि आज त्यांना एक माहिती आहे की या देशामध्ये भविष्यातले किमान 15 वर्ष तरी भारतीय जनता पक्षाशिवाय आणि नरेंद्र मोदी साहेबाशिवाय सरकार स्थापन होणार नाही. त्यामुळं त्यांनी काल अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पक्षाला मदत केली. मी आपल्या सर्व माध्यमाच्या मार्फत मी त्यांचे आभारही मानले. आणि ते त्यांच्यासारखं नेता म्हणा, कार्यकर्ता म्हणा, तर ते काँग्रेसचे नेते आहेत, इकडं नेता नाही म्हणता येणार. ते जर भारतीय जनता पक्षात आले
तर निश्चित स्वागत राहील, कारण माझं लोकसभेला काम करणारा एक सहकारी मला चांगला मिळेल. आणि पक्षात घेणं न घेणं हा माझा अधिकार नाही, पण स्वागत करणं जरूर माझा अधिकार आहे. त्याच्यामुळं त्यांचं पक्षात स्वागत राहील. म्हणजे अर्थात आपल्याला असे संकेत मिळाले का अशोकराव चव्हाण काही काळामध्ये भाजपामध्ये प्रवेश करणार आहे? मी ऐकतोय, पण त्यांनी कधीही खुलासा केलेला नाही. कारण मी एखादी गोष्ट बोलल्याच्या नंतर तात्काळ खुलासा त्यांचा होतो, किंवा त्यांचे जे पोचलेले लोक आहेत त्यांच्यामार्फत खुलासा करण्याचा प्रयत्न होतो, तो त्याने कधीच केला नाही. मी त्यांना हे सांगितलं होतं की या सरकारची शेवटची कॅबिनेट, जे माहीत होतं की उद्या सरकार पडणार आहे, तरी कॅबिनेट घेतली. त्या कॅबिनेटमध्ये बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची मागणी काय होती की औरंगाबादचं संभाजीकरण नामकरण झालं पाहिजे, उस्मानाबादचं धाराशिव झालं पाहिजे. या दोन्ही गोष्टीला अशोक चव्हाणांनी पाठिंबा दिला. याचा अर्थ काय? भाजपचं समर्थन केलं. विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करताना नांदेड जिल्ह्यातले 4ही आमदार गैरहजर होते. आता कारण सांगतात की आम्हाला उशीर झाला. तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की राज्याचं एकीकाळ नेतृत्व केलेल्या नेत्यांनी असं वक्तव्य करणं बरोबर आहे का की मला उशीर झाला? नगरपालिकेच्या बैठकीमध्ये एखाद्या सदस्याला उशीर झाला तर आपण त्याला डिस्क्वालिफिकेशनची नोटीस देतो व्हीप काढल्याच्या नंतर. मग तुम्हाला याचं गांभीर्य नव्हतं का? आणि नांदेड जिल्ह्यातले 3ही आमदार बिचारे असे होते की अशोकरावांनी सांगितलं असतं ते विधान भवनाच्या गेटवर जाऊन झोपले असते ना. पण त्यांना ते जाणीवपूर्वक पक्षाला मदत करायची होती म्हणून ती केली. आणि माझ्या पक्षाला मदत केल्याबद्दल मी त्यांचं उन्नदेणं का काढू? त्याच्यामुळे माझं काम आहे की अशोकरावांचा आभार मानणं. अगदीच. केंद्रामध्ये मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात फेरबदल आणि बरेच निर्णय होत आहेत. आपण नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आणि स्पष्ट वक्ते म्हणून आपली ओळख आहे. मराठवाड्यातील कॉर्ड लाईनचा प्रश्न अद्यापर्यंत प्रलंबित आहे रेल्वे संदर्भात. याच्यामुळे रेल्वेचा पैसा आणि वेळ वाचणार आहे, जे की रेल्वेला टर्न व्हायला 31-35 रुपये साधारणतः खर्च आणि वेळ खूप जातो. आणि कॉर्ड लाईन जर झाली तर हा वेळ सगळा बचत आणि पैसा बचत. आपण अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला की गेल्या अनेक वर्षापासून नांदेडकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. पण रेल्वेच्या कामाच्या संदर्भातली सुधारणा मी जर तुम्हाला सांगितली तर आपण मागच्या 25 वर्षाचा अहवाल घ्या. दाजी भाऊजी खासदार असले तेव्हापासून ते मी खासदार होईपर्यंत दाजी भाऊजीच्या काळामध्ये किती कामं झाली आणि ह्या 5 वर्षामध्ये रेल्वेची किती कामं झाली. आपण जर बघितलं तर मुदखेडपासून परभणीपर्यंत डबल ट्रॅकचं काम पूर्णपणाने संपलेलं आहे, ज्याचं उद्घाटन न करताही आम्ही रेल्वे सेवा सुरू केली. नाहीतर काँग्रेसचं अशोकरावचं ध्येय आहे 5 लाखाचं काम करायचं आणि 2 लाखाची बोंबाबोंब करायची. पण आम्ही ते केलं नाही, कारण जोपर्यंत मार्ग पूर्ण होणार नाही तोपर्यंत त्याचं लोकार्पण करायचं नाही, म्हणून ते केलं. औरंगाबादचे मनमाडचे काम पूर्ण झालं. आता औरंगाबादपासूनही मनमाडपर्यंत म्हणजे संभाजीनगरपासूनही मनमाडपर्यंत ती रेल्वे धावते. परभणी ते संभाजीनगरचा जो काही बेल्ट आहे त्याचं जर काम पूर्ण झालं तर नांदेडहून जाणाऱ्या यात्रेकरूसाठी 2 तास ही वेळ वाचणार आहे. रेल्वे राज्यमंत्री आदरणीय दानवे साहेब आहेत, मराठवाड्याचे भूमिपुत्र आहेत, राज्याचं नेतृत्व केलेलं आहे. त्याच्यामुळे या सगळ्या प्रश्नाची जाण दानवे साहेबांना आहे आणि निश्चित दानवे साहेब हा प्रश्न मार्गी लावतील. त्याच्याशिवाय इलेक्ट्रिफिकेशनचं काम बघितलं आपण की केवळ डबल ट्रॅक नाही, विजेवर रेल्वे धावली पाहिजे याच्यासाठीचं देखील टेंडर पूर्ण झालं आहे मुदखेडपासनं ते मनमाडपर्यंत. तेही काम थोड्या दिवसामध्ये चालू होईल. आणि जेव्हा इलेक्ट्रिफिकेशनचं काम होईल तेव्हा आणखी पुन्हा वेळ वाचेल, कारण गती वाढेल त्याची. आणि दुसरं जर आपण बघितलं तर एक साधे प्रश्न आहेत रेल्वेचे. नांदेडवरनं मुंबईला जायला रेल्वे नव्हती, जी सिकंदराबाद किंवा गुंटूरपासनं येणारी देवगिरी एक्सप्रेस असेल, अकोला नागपूरपासून येणारी नंदीग्राम एक्सप्रेस असेल. त्यामुळं प्रवाशांना खूप मोठी अडचण होत होती. पण आदरणीय पियुष गोयल साहेब रेल्वे मंत्री असताना मी पाठपुरावा केला
आणि राज्य राणी एक्सप्रेस माझ्या काळामध्ये सुरू झाली, याचा मला खूप आनंद आहे. त्याशिवाय अनेक वर्षाचे प्रश्न आहेत. आदरणीय सुधाकरराव डोईफोडे साहेबांनी, रेल्वे संघर्ष समितीने, त्यावेळेस असलेल्या संबंधितांनी सगळ्यांनी आंदोलनं केली, सगळे कामं केली. परंतु काँग्रेस पक्ष राज्यात आणि देशात सत्तेवर असताना त्यांना नवीन रेल्वे मार्ग निर्माण करता आला नाही. पण भारतीय जनता पक्षाचा खासदार नांदेडमधून निवडून गेल्याच्या नंतर नांदेड, नायगाव, देगलूर, बिदर या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली. 2552 कोटी रुपयाची पिंक बुकमध्ये नोंद झाली. त्याचा प्रस्ताव आता नीती आयोगाकडे गेला आणि हे एका मोठ्या कामाला उपलब्धी त्या निमित्ताने निर्माण झाली. मध्ये केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारने कर्नाटक सरकारला पत्र पाठवलं की आपला वाटा उचलावा, कामाला सुरुवात करता येईल. दुर्दैवानं महाराष्ट्र सरकारने त्याचं कधी उत्तर दिलेलं नाही. पण आज योग आला आहे की निश्चित एकनाथरावजी शिंदे आणि देवेंद्रजी फडणवीस या मार्गाच्या संदर्भानं योग्य भूमिका घेतील आणि कामाला सुरुवात होईल. म्हणजे गेल्या अनेक वर्षापासूनचा मार्ग हा नवीन निर्माण होईल अशी मला अपेक्षा आहे. नवीन मार्गाच्या संदर्भात सुद्धा मी परवा लोकसभेत मागणी केली की नांदेड, लोहा, अहमदपूर, लातूर आणि बोधन, मुखेड, लातूर हे 2 मार्गाचं सर्वे करून ताबडतोब त्यालाही मान्यता द्या. आणि मला वाटते की येणाऱ्या काळामध्ये या दोन्ही मार्गाच्या संरक्षणासाठी मान्यता मिळेल आणि ते काम निश्चित माझ्या कालावधीमध्ये होईल अशी मला अपेक्षा आहे. नांदेड हुबळी रेल्वे मार्गाला मुदतवाढ मिळेल का? नांदेड आणि हुबळी या रेल्वे मार्गाला मुदतवाढ मिळेल का? नाही, मी त्याच्यासाठी निश्चितपणाने प्रयत्न करेन. दुसरा प्रश्न माझा असा आहे, अकोला पुन्हा या रेल्वे मार्गावर मागील 2 वर्षापासून मुंबई पुण्यासाठी रेल्वे याची मागणी सुरू आहे, पण अद्यापर्यंत त्या मार्गावरती गाडी मिळाली नाही. आपण पुण्याचा उल्लेख केला, मला सांगायला हरकत नाही की दानवे साहेबांनी परवा नांदेडपासून पुण्याला एक विशेष गाडी सुरू केली. विशेष म्हणण्यापेक्षा रेग्युलर सुरू केली आणि त्याचं श्रेय दानवे साहेबांनाच आहे. नवीन येणाऱ्या गाड्या किंवा नवीन ज्या मागण्या आहेत त्या संदर्भामध्ये लवकरच मी रेल्वे संघर्ष समिती, रेल्वेच्या संबंधातील ज्या ज्या संघटना आहेत त्यांना घेऊन दानवे साहेबाशी आणि अश्विनी वैष्णव साहेबांची बैठक करणार आहे आणि त्याच्यामध्ये बरेच प्रश्न आपण निकाली काढणार आहोत. नांदेड रेल्वे विभागाला नवीन झोनची मागणी आहे आणि ती प्रलंबित आहे, म्हणजे फौजिया खानच्या काळातही ती मागणी झाली होती. या संदर्भामध्ये काय सांगा? त्या संदर्भामध्ये आमची चर्चा झाली, मला वाटते त्याच्यामध्ये सुद्धा मार्ग निघेल. अगदीच. राज्याच्या राजकारणामध्ये बरेच आता फेरबदल होत आहेत. जसं आपण आत्ता उल्लेख केला की विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघं जण आता सध्या राज्याचा गाडा हाकत आहेत. मंत्रिमंडळ विस्तार लवकर होणं अपेक्षित आहे असं विरोधी पक्षांचं पण म्हणणं आहे. हा जर विस्तार लवकर झाला तर लवकर खाते वाटप झाले तर काम लवकर गती मिळेल. पण यासोबतच काही महामार्गाचे किंवा समृद्धी महामार्ग किंवा मोठे मोठे जे काही मराठ्यात जोडल्या जात असतात त्या प्रस्तावाला सध्या स्थगिती दिली आहे. तर अजिबात कुठल्याही प्रस्तावाला स्थगिती दिलेली नाही. नांदेडमध्ये जे बोगस कामं चालू आहे, डांबरावर सिमेंट टाकणे, शिमटावर डांबर टाकणे आणि त्याच्यातून पैसे उकळणे, या कामाला स्थगिती आहे. समृद्धी महामार्गाला नवीन सरकारने कुठेही स्थगिती दिलेली नाही, उलट गती वाढवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि मला वाटते बऱ्यापैकी जमीन अधिग्रहणाचा प्रश्न सुटलेला आहे आणि राहिलेला प्रश्न देखील काही दिवसामध्ये सुटेल. आपण जेव्हा नॅशनल हायवेचा आणि समृद्धी महामार्गाचा विषय काढला तेव्हा मला आपल्या माध्यमातून सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये एक छत्री अंमल 50 वर्ष एका घराण्यामध्ये सत्ता राहिली. राज्यामध्ये सर्वोच्च पदावर गेले, परंतु नांदेड जिल्ह्यामध्ये साधा 1 किलोमीटर नॅशनल हायवे करू शकले नाहीत. ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे. यांनी खरं तर जनतेला उत्तर द्यायला पाहिजे की आमच्या घरामध्ये एवढे वर्ष सत्ता आणि आम्ही 1 किलोमीटर नॅशनल हायवे केलं नाही. पण नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आलं, गडकरी साहेब त्याच्यामध्ये मंत्री झाले आणि आज नांदेड जिल्ह्यामध्ये सगळीकडे नॅशनल हायवेचं जाळं पसरलं. 384 किलोमीटर रस्ते नॅशनल हायवेने जोडल्या गेले. 6000 कोटी रुपयाची तरतूद त्यांनी केली. हा अजेंडा भारतीय जनता पक्षाचा आहे. त्याच्यामुळं असल्या कुठल्याही विकासाच्या कामात जिथं कमिशन खाऊन बोगस काम करणार आहेत त्या कामाला आमचा देखील विरोध आहे. समृद्धी महामार्गाला कोणाचाही विरोध नाही, सरकारचा नाही, लोकप्रतिनिधीचा नाही, कुठल्याही पक्षाचा नाही.
त्याच्यामुळे समज गैरसमज करून घ्यायची काही आवश्यकता नाही. यांना लोकांना सवय पडली, केलेलं आम्ही, दुसऱ्याने किती चांगलं केलं तर त्याला नाव ठेवायची सवय पडली, त्यांना दुर्दैव आहे. बांधकाम अभियंता धोंडगे यांच्याबद्दल चौकशी सुरू आहे आणि त्यांनी सरकारलाच आव्हान केलं आहे बदली संदर्भातलं. अधिकाऱ्यांच्या संदर्भानं बोलणं बरोबर नाही आहे. अधिकाऱ्यांची पोस्टिंग होणे, अधिकाऱ्यांची बदली होणे हा रूटीन मॅटर आहे. अनेक वर्षापासून इथेच आहेत ते. आणि आता बांधकाम खात्याचे मंत्रीच नांदेडला होते, त्यांना जसं पोषक आहे, त्यांचं कलेक्शन म्हणजे काय काय भानगडी राहतात ते करणारा माणूस मिळाल्यावर कोणाला असं वाटते आपलं सगळी व्यवस्था करणारा भेटला म्हणजे आपल्याला पाहिजे ती, तर ते ठेवतो माणूस. सरकार बदललं ते बदलले, ते जातील. आता म्हणजे पुढील कारवाई त्यांची काही होणार नाही, त्यांना जावं लागेल. आपला 2 दिवसावरती अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम आहे. या संदर्भामध्ये आपलं समोर व्हिजन अर्थात काय असेल? नाही, माझा वाढदिवस 2 ऑगस्टला आहे आणि माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता जनसमाजाच्या आशीर्वादावर इथपर्यंत आलेला आहे. मी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापासून ते लोकसभेपर्यंत गेलो. मी काय माझ्या वडिलाच्या पुण्याईनं मला कुठलं पद मिळालं नाही, त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. अनेक लोक वडिलांच्या पुण्याईनं मोठे झाले, पण मी जनतेचा आशीर्वाद, माझ्या आईवडिलाचे आशीर्वाद यांच्यामुळे इथपर्यंत आलो. सातत्यानं जनतेमध्ये राहिलो. मला कधीही अपयश बघायची संधी लोकांनी दिली नाही आणि भविष्यातही मला जनतेकडून तीच अपेक्षा आहे. आणि मी देखील जमिनीवर राहिलं पाहिजे, लोकांमध्ये गेलं पाहिजे, लोकांचे जे संबंध आहेत ते टिकवलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे जनतेनं मला जे आपलंसं केलं आहे ते संबंध टिकवण्याची जबाबदारी माझी आहे. ते निश्चित प्रमाणात त्याच पद्धतीनंच माझं कामकाज राहील. मला ज्यांनी मोठं केलं त्यांचा विश्वासघात कधी होणार नाही, म्हणजे मतदारांचा, त्यांच्या याला पात्र ठरेल असं काम माझ्याकडून होईल. शेवटचा जाता प्रश्न, उद्याच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये पालकमंत्रीपद आपल्या नांदेडला अपेक्षित आहे. तर हे विषय असा आहे की मंत्री कोणाला करावं हा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतात. मी नांदेडचा खासदार आहे. माझ्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे 4 आमदार आहेत. मी 4ही आमदारांना घेऊन देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेतली आणि मी त्यांना सांगितलं या 4पैकी कोणालाही करा, पण नांदेडला आता संधी दिली पाहिजे. नांदेडचा बॅकलॉग खूप शिल्लक आहे. तर मला त्यांनी सांगितलं की विचार करू. पण शेवटी त्यांच्या अडचणी मला माहिती नाही, ज्यांनी करतात त्यांना ते जावे ज्याच्या वंशा कळतं त्यांना त्यांच्या अडचणी माहीत आहेत. त्याच्यामुळे आमचा जो प्रस्ताव होता ठेवला आहे. नेतृत्वानं संधी दिली तरी स्वागत आहे, नाही दिले तरी भारतीय जनता पक्षाचा पालकमंत्री मिळेल. नक्कीच. या ठिकाणी नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी विविध राज्याच्या असणाऱ्या प्रश्नावर आणि असणाऱ्या संकटावर, जी काही संकट राज्यावरती येत आहेत त्या संदर्भामध्ये विस्तृत अशी चर्चा आणि राज्यात होणारे बदल याबद्दल नक्कीच समोर प्रश्नांचा उलगडा दिलखुलासपणे केलेला आहे. MCR न्यूजला वेळात वेळ काढून मुलाखत या ठिकाणी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद. धन्यवाद.